नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK 24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, न्यायालय भरती संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे. न्यायालय भरतीची परीक्षा झालेली होती आणि त्यानंतर प्रथम उत्तर तालिका सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली होती, पण आता रिवाइज्ड म्हणजेच सुधारित उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर पहा, काय आहे संपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ही जी आहे ती सुधारित उत्तर तालिका आहे. तुमची जी प्रश्नपत्रिका होती किंवा अगोदर तुम्ही जो तुमचा स्कोर चेक केलेला होता, तो या ठिकाणी आता तुम्ही रिवाइज चेक करून घ्या, जेणेकरून तुमच्या मार्क्समध्ये फरक पडलेला असेलच. आक्षेपांसाठी उमेदवारांना वेळ देण्यात आलेला होता. आक्षेप जे आहे म्हणजे ऑब्जेक्शन उमेदवारांकडून मागवण्यात आलेले होते आणि आता त्यानंतर सुधारित उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इथे पहा, इथे तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता. उच्च न्यायालय मुंबई शिपाई किंवा हमाल पदाकरिता निवड प्रक्रिया 2023 जाहिराती संदर्भात अगोदर त्यांनी माहिती दिलेली आहे की उच्च न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील शिपाई किंवा हमाल पदाची जाहिरात दिनांक 21 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. तर ही जाहिरातीची दिनांक आहे. त्यानंतर संदर्भ क्रमांक 2 पहा, मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली लेखी परीक्षेची प्रश्नांची उत्तरसूची व सूचना दिनांक 8 मे 2024 म्हणजे अगोदरची उत्तर तालिका जी आहे ती 8 मे 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती, पण आता त्यामध्ये उमेदवारांच्या आक्षेपानंतर सुधारणा करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात तुम्ही खालीही पाहू शकता. उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 च्या अनुषंगाने उमेदवारांना कळवण्यात येत आहे की सदर प्रश्नपत्रिका व उत्तरसूची संदर्भात उमेदवारांनी घेतलेल्या आक्षेपांवर विचार करून सुधारित उत्तरसूची मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच उमेदवारांना असेही कळवण्यात येत आहे की प्रश्न क्रमांक 20 बॅच 1 मधीलचे उत्तर वगळता सदर लेखी परीक्षेच्या प्रश्न व उत्तरसूची यामध्ये कोणतीही त्रुटी आढळून आलेली नाही. फक्त प्रश्न क्रमांक 20 जो आहे बॅच 1 मधील तो या ठिकाणी त्यामध्ये त्रुटी आढळलेली आहे. बाकी प्रश्नाच्या उत्तरांमध्ये कोणतीही त्रुटी आढळलेली नाही. सदर आक्षेपांवर योग्य ती कारवाई करून ती बंद करण्यात आलेली आहे. आता या संदर्भात तुम्हाला ऑप्शन जे आहे ऑप्शनचा पर्याय बंद करण्यात आलेला आहे. आता त्यावर हरकती नोंदवण्यासाठी आपल्याला जी आहे ती त्यांनी कारवाई क्लोज केलेली आहे. नंतर पहा, ज्या उमेदवारांनी प्रश्न क्रमांक 20 चे उत्तर तेलंगणा किंवा आंध्र प्रदेश असे नोंदवले असेल अशा उमेदवारांनाच त्या उत्तराचा गुण देण्यात येईल. ज्या उमेदवारांनी तेलंगणा किंवा आंध्र प्रदेश हे जे ऑप्शन निवडलेले असतील 2 त्यांनाच त्याचे मार्क्स मिळणार आहे. इतर उमेदवारांना त्या प्रश्नाचे मार्क्स मिळणार नाही. आता तो प्रश्न कोणता आहे तो तुम्ही तुमच्या प्रश्नपत्रिकेत पाहून घेऊ शकता. सर्व संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण अपडेट. रिवाइज्ड आन्सर की लागलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाची भरती होती कोणत्या पदासाठी? शिपाई किंवा हमाल या पदासाठी. त्याची फायनल आन्सर की प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यानुसारच तुमचा स्कोर जो आहे तो आता ठरणार आहे. तर ही होती महत्त्वपूर्ण माहिती. आणखी तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील किंवा काही प्रश्न असतील ते तुम्ही बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट सोबत.